नमस्कार, आप देख रहे हैं आपका अपना डिजिटल मीडिया मन की आवाज जहीर खान के साथ। ओम साई बिल्डर्स एंड डेवलपर्स की ओर से कुर्ला तकियावाड़ क्षेत्र में एसआरए झोपड़पट्टी पुनर्वसन प्रोजेक्ट से जुड़ी मीटिंग ली गई। यह मीटिंग जनता सोसाइटी सदस्यों के बीच संवाद का एक अहम मंच रहा, जहां हर सवाल का जवाब और हर परिवार के सपनों की दिशा तय की जा रही है। यह मीटिंग कुर्ला के एसआरए प्रोजेक्ट से जुड़ी एक ऐतिहासिक और महत्वपूर्ण बैठक है। यह सिर्फ एक मीटिंग नहीं, बल्कि साझा यात्रा का एक नया अध्याय है, जहां सपनों का घर, सुरक्षित जीवन और सम्मानजनक भविष्य एक साथ आकार ले रहा है। इस मीटिंग के माध्यम से एसआरए प्रोजेक्ट की वर्तमान स्थिति, सरकारी और कानूनी प्रक्रिया की प्रगति और आने वाले निर्माण चरणों के बारे में विस्तार से साझा किया गया है। इस मीटिंग में स्थानिक रहवासियों ने भी अपने सवाल खुले रूप में रखे और ओम साई बिल्डर्स एंड डेवलपर्स की तरफ से हर प्रश्न का स्पष्ट और ईमानदार उत्तर दिया। इन सभी जवाबों से स्थानिक रहवासी संतुष्ट और आत्मविश्वास से भरे दिखे। यह संवाद दर्शाता है कि यह प्रोजेक्ट सिर्फ निर्माण का नहीं, बल्कि विश्वास और पारदर्शिता पर आधारित विकास यात्रा है। सर्वांनाच हार्दिक स्वागत। मी संजय उमाकांत बाजे, एसआरएचा विशेष सल्लागार म्हणून मी काम करतोय। आजपर्यंत मी सर्व जीबीआर कन्सेंट एसआरए संदर्भात म्हणजे 3310च्या अंतर्गत जे काही आपल्याला मिळणार आहे या झोपडपट्टीवासींसाठी मी काम करत असतो। माझे अनेक ठिकाणी प्रोजेक्ट स्वतःचे पण चालू आहेत, भांडुपला चालू आहेत, वडाळ्याला चालू आहे, शिवडीला चालू आहे। पण मला एक उत्सुकता असते की झोपडपट्टी वासियांना जास्तीत जास्त आणि चांगल्या मार्गदर्शनाने कसं पुढे जाता येईल यासाठी मी नेहमी कोणीही बोलवलं तर मी त्यांना जाऊन तिकडे सर्व व्यवस्थित सुरळीतपणे सांगतो। त्यांच्या मनात काही शंका असतील, कुशंका असतील त्या पण मी दूर करतो आणि कोणालाही सांगतो की जबरदस्ती कोणालाही नाही। आज आपण इथे उपस्थित एवढे राहिलात, तुमच्या पण मनात शंका कुशंका असणार, संभ्रम असणार, पण आज आपण तुम्हाला मी एकच सांगतो की आपण 3310च्या अंतर्गत जी काही एसआरए स्कीम इथे राबवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय त्याच्यातला एक 10,000 मीटरचा टप्पा तर आम्ही पूर्ण केलेला आहे। आमच्या त्या टप्प्यावर उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला। 450 लोकांनी कन्सेंट भरले, म्हणजे 100% आम्ही पास करून पुढे गेलेलो आहे। तर आम्हाला पूर्ण तकियावाडचा प्रवास हा सुशोभित आणि सगळे जर मिळून आलो तर सुरळीतपणे इथे मी पाहिलं आहे की प्रत्येक ठिकाणी मी मीटिंग करत होतो, सर्व धर्म समभावचा इथे कोणताही अभाव नाही आहे। सर्व लोकांना एकनिष्ठ आणि एकसंध राखण्याचं काम आपल्या सगळ्या लोकांनी केलेलं आहे। त्याबद्दल खरोखर तुमचं कौतुक करणं फार गरजेचं आहे। आपण त्याला पात्र करण्यासाठी सहकार्य करू। कुठलेही डॉक्युमेंट्स आम्ही त्याचं बनवणार नाही, पण त्याला सहकार्य करणार आणि जर नाही राहिला, सहकार्य नाही झालं आणि नाही अपात्रच राहिला तर आम्ही त्याचे पैसे भरून त्याला स्वतःचं घर कसं देणार याची ग्वाही देणार आहे। हे तुम्ही मनातलं काढून टाका की कोणी इथे अपात्र असू दे ना तर पात्र असू दे, पण त्याला घर नक्की मिळणार आहे। आणि तो कसा मिळणार आहे ते पण मी पुढे तुम्हाला नंतर सांगेन। आपण ही स्कीम घेऊन असताना पहिला 10,000 मीटर घेतला, आज 22,000 मीटरवर आलोय, म्हणून आज आपण तुमच्याशी बोलतोय। याच्यासाठी बोलतोय की तुम्ही लवकरात लवकर आमच्या संस्थेशी एकजूट व्हा। म्हणजे काय होईल, मला सर्वे केल्यानंतर सुरळीतपणे हवेशीर एक स्टेप बाय स्टेप आहे बघा। इथे 22 माळ्याच्या वरती बिल्डिंग होणार नाहीये, कारण इथे फनल झोनचा प्रॉब्लेम आहे। त्यामुळे किती लोक माझ्याबरोबर जुडतायत, माझ्या सेलचा मला काही प्रश्न नाहीये। मी सेल नाही तर टीडीआर जनरेट करीन इथे, मला त्याचा काही विषय नाही। मला विषय असा आहे की ते लोकांना घरं कशी मिळतील त्यासाठी आम्ही इथे प्रयत्नशील आहोत। म्हणून आम्ही स्टेप बाय स्टेप एक 10,000चा टप्पा आमचा पूर्ण झालेला आहे। उद्या आपण एकनिष्ठ नाही झालो, एकसंघ नाही झालो तर आम्ही ती स्कीम चालू करणार। मग आम्ही कोणाची वाट बघणार नाही, कारण काय शेवटी आम्हाला पण एसआरएचं बर्डन आहे। स्कीम टाकल्यानंतर 1 वर्षाच्या आत जर त्या बिल्डरने काही नाही केलं तर बिल्डर डिस्क्वालिस होतो, ऑटोमॅटिक डिस्क्वालिस होतो। भले त्याची आर्थिक परिस्थिती चांगली असू दे, काही असू दे, पण आम्ही तसं केलेलं नाही आहे। आम्ही एलवाईच उचललेला नाही अजून, कारण
आम्ही सांगितले की आम्ही पूर्ण तकिया वाट डेव्हलप करणार आहे. त्यासाठी आम्ही त्यांच्याकडून वेळ मागून घेतलेली आहे आणि त्या वेळेचं महत्त्व म्हणून आम्ही पटापट हे GBR घेतोय, सगळ्यांना संबोधतोय की तुम्ही पटकन या, म्हणजे जेणेकरून तुम्ही आमचे झालेत आणि आम्ही तुमच्यासाठी झटणार. मग तो पात्र असू दे नाही तर अपात्र असू दे, आम्ही तुमच्यासाठी झटणार आणि तुम्हाला सगळ्यांना मी पात्र करून घेणार. नवीन 2-4 दिवसापूर्वी मी खरोखर महायुती सरकारचं खरोखर स्वागत करतो. त्यांनी चांगला निर्णय घेतलाय आणि तो झोपडपट्टीवासियांसाठी घेतलेला आहे. झोपडपट्टीवासियांसाठी स्कीम राबवताना त्याने असं केलेलं आहे की त्यांना भरपूर अडचणी आल्या की कुठे कुठे स्लम आहे आणि बाजूला बिल्डिंग आहे, तर ते कसं अंमलबजावणी करायचं त्यासाठी त्यांनी नियमावली चालू केलेली आहे. 33(5), 33(7), 33(9). पण आम्ही काय सांगतोय, आम्ही 33(10)च राबवणार आहे ते. कारण क्लस्टर नको आहे आम्हाला, काही नको, आम्ही घराला घर देतोय. मग आम्हाला काय करायचंय, आम्ही 33(10)च इथे राबवणार आहे. कारण त्यामध्ये पात्र अपात्र करण्याचा जो विषय होणार आहे तो आम्हाला सुलभ होईल. म्हणून आम्ही 3310च्या अंतर्गतच इथे झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबवणार आहे. आज आपण 300 कार्पेट रेरा कार्पेटच्या प्रमाणे घर मिळणार आहे. फ्युचरमध्ये तुमचं ते वाढू शकतो. जोपर्यंत तुमचं स्लमची झोपडी तुटत नाही आणि गव्हर्नमेंटचे काही लॉज आले, 500 स्क्वेअर फीट जरी आला तरी तो तुम्हाला मिळणार आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे आपण जर इथे स्कीम जर सुरू करण्याच्या पूर्वी, कारण ते होणार का धारावीच्या पॅटर्नवर, धारावीच्या लोकांना 3310 अंतर्गत 300 फूट घर देते, मग आम्हाला का 500 फूट घर देते, मग आम्हाला का नाही. त्यामुळे ते होणार आहे. पण ते शेवटी राजकारण असतं. बघू, आता क्लस्टर काढलंय, क्लस्टर मध्ये त्यांनी अशा अटी टाकल्यात की कोणी फुल करू शकणार नाही. 50 एकर कुठून आणणार, 50 एकर जागा आज आपली सगळी मोजली तरी 10 एकर नाही होते, बरोबर की नाही. म्हणजे इथे काय लागणार, 51% तर इथे कमीत कमी स्लमवाले, म्हणजे ते स्लमच राबवणार आहे. आपण स्लमच्या याने विचार करूया, आम्हाला बाकी कोणाचंही घेणं देणं नाही. एक म्हणजे तुम्ही आमच्या बरोबर जुळलात तर तुम्ही आमच्या परिवाराचे सदस्य झालात, नाही जुळलात तरी तुम्ही आमच्या परिवाराचे सदस्य असणार आहात. कुठलीही अडचण येऊ दे, नक्की या आमच्याकडे, आम्ही त्याच्यातून तुम्हाला मार्ग काढून देऊ, काही काळजी करू नका. मला तुम्हाला सांगायला आनंद वाटतो की लवकरात लवकर ओम साई SRA सहकारी गृहनिर्माण संस्थेला मेंबर व्हा, लवकरात लवकर दस्तावेज भरा आणि आपल्या कामाला तुमचा खारीचा वाटा का होईना उद्या तो मोठाच्या मोठा वाटा होत जाऊ दे आणि लवकरात लवकर या तकियावाडचा विकास होऊ दे, हीच मी तुमच्या चरणी प्रार्थना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शंका असतील तर दिलखुलासपणे बोला, आम्हाला कसलाही राग रोष असणार नाही. तुमच्याकडून आम्हाला शिकायला मिळेल की तुमच्या मनात काय आहे. प्रत्येकाच्या मनात काय वेगवेगळं असू शकतं, पण ते सांगा आम्हाला, आपण त्याच्यातून मार्ग काढून पुढे जाऊ. ठीक आहे. उपस्थित सर्व रहिवाशांना विनंती आहे की याच्यावरती कोणाला काही मनामध्ये प्रश्न असेल तर कृपया हात वरती करा, त्याच्यापर्यंत माईक पोचेल. समजा 2024 मध्ये मी रूम घेतली, लाईट बिल 2024चं माझ्याकडे आहे, भाडापावती 2024ची आहे. आता तुम्ही निकष लावलेला आहे 2001 जानेवारी असं काहीतरी 2000 बरोबर, 2000 जानेवारी 1 बरोबर ना. त्याच्यावर एक सांगावं कसं काय करणार ते. धन्यवाद. हो नक्की ना. म्हणजे ते पात्र झालं झोपडं. आतमध्ये लोकांनी किती विकत घेतले त्याच्याशी SRAशी घेणं देणं नाहीये. म्हणजे तुमचं घर पात्र झालं. राहिलं अलॉटमेंट कोणाला द्यायचं तर तुम्ही ट्रान्सफर केसमध्ये येणार. ट्रान्सफर केसमध्ये लिगली 60,000 रुपये अभय योजनेत तुम्हाला भरायचं आहे आणि तुमचं नाही 60,000 रुपये तुम्ही लिगली भरलं तर तुमच्या नावावर ते झोपडं होणार आहे. ते डॉक्युमेंट्स फक्त सांभाळून ठेवा. ज्यावेळेला एनेक्शर इथे येणार तेव्हा सांगायचं मी खरेदी विक्री. ज्यावेळेला तुमच्या एनेक्शर मध्ये नाव जाणार तेव्हा खरेदी विक्री हे एनेक्शर मध्ये तुम्हाला टाकायचं. एनेक्शर म्हणजे परिशिष्ट 2. हे ज्या वेळेला इथे होणार त्यावेळेला खरेदी विक्री म्हणजे तुमचं घर सिक्युअर होणार आहे. तुम्हाला घराला घर मिळणार एवढी गॅरंटी. ओके. काय असेल ते प्रोसेस करायची असेल तर त्यासाठी मूळ मालक लागेल का आपल्याला. आवश्यकता नाही. तुमचं जे डॉक्युमेंट्स तुम्ही बनवलंय त्याचं पॉवर ऑफ अटर्नी रजिस्टर नोटरी आपण पुटअप केलेले नाही या एरियातली, बरोबर आहे. ज्यांचे वारस असतील त्यांची पण पॉवर राईट्स आताच तुम्ही काढून घ्या. फ्युचर मध्ये आज 10 लाखाचे रूम उद्या 1 करोडला होणार तेव्हा भांडणं होणार आपापसात. त्याच्यामुळे पॉवर ऑफ अटर्नी नोटरी रजिस्टर नोटरीच्या सही करायला सांगा मस्टरवर येऊन आणि प्रत्येकाचे फोटो लावा. म्हणजे तुमचा तो
घट्ट एव्हिडन्स होऊन जाईल. ठीक आहे, ठीक आहे, धन्यवाद. जिथे आमची घरं आहेत तिथेच आम्हाला मिळणार की अजून दुसरीकडे? आणि दुसरा अजून एक आहे माझा प्रश्न, म्हणजे 2 भाऊ आहेत, ते वर खाली राहत आहेत, एकाकडे पावती आहे दुसऱ्याकडे नाहीये, मग त्याचं काय? 2च प्रश्न. म्हणजे बघा, आज तुम्ही सर्वे केल्यानंतर जिथे आपले रियाब बिल्डिंग बसणार, म्हणजे घर तर इथेच मिळणार, जे 10,000 मीटर घेतलंय त्याच्या बाहेर तर तुम्ही फेकले जाणार नाही एवढी गॅरंटी आहे. फक्त इथे रियाब घेणार आहे का आम्ही तिकडे रियाब घेणार आहे ते SRA ठरवणार आहे. त्यांना कसं असतं, रियाब सिक्युअर करायची असते, सेल बिल्डिंगचं काय त्यांच्याशी घेणं देणं नसतं. त्याच्यामुळे आम्ही जेव्हा प्लान टाकणार, एक जनरल मीटिंग होणार आहे मोठी आपली, ज्या वेळेला प्लान पास होतो तेव्हा डिस्प्ले केला जातो, सूचना मागितल्या जातात, SRAचे अधिकारी पण येतात, सूचनाचं ते पालन करतात आणि त्याप्रमाणे प्लान पास करतात. आपण ठरवल्याप्रमाणे अजून आपला टेंटेटिव्ह प्लान पण हे झालेलं नाही, पण बाउंड्रीच्या बाहेर तुम्ही कुठे जाणार नाही. जी बाउंड्री आपली आहे फक्त इकडचं तिकडे, पूर्वचा पश्चिम, त्या बाउंड्रीच्या बाहेर तुम्ही जाणार नाही एवढी नक्की खात्री ठेवा. राहिला प्रश्न तुमचा 1+1. मी मागच्या मीटिंगला पण बोललेलो, आपण नसाल, गव्हर्नमेंटची पॉलिसी तयार होते, अजून माझ्या आता GR आलेला नाही. 1+1ला पण ते घरं देणार आहेत, पण मी आज ठोस सांगू शकत नाही, कारण ज्या दिवशी गव्हर्नमेंटचा माझ्याकडे ठोस पुरावा असेल त्यावेळेला मी तुम्हाला सांगेन की 1+1 पण मी द्यायला तयार आहे. लक्षात आलं तुमच्या? पण आज आपण बोलूया नको या गोष्टीवर, पण या 2-3 महिन्यात 100% होणार आणि तुम्हाला चांगली म्हणजे चांगली न्यूज देणार. कारण आता 2025च्या ह्याच्यात ते आलंय, पण त्याचा मसुदा तयार नाही झालाय. मसुदा तयार होणार कारण आता याने क्लस्टर काढलाय, झोपडपट्टीवाले सामूहिक क्लस्टर करणार, पण त्यासाठी वेगवेगळ्या अटी घातल्या, त्या अटी आपण फुलफिल करू शकणार नाही. म्हणून आपण फक्त फोकस 22,000 मीटर आणि स्लम घेऊन जायचे. ठीक आहे, त्याच्या अंतर्गत जो पात्र होणार त्याला SRA घर देणार आहे, बरोबर आहे. आता तुमच्याकडे मतदान यादी असणार, मतदान यादीमध्ये जर लाईनीत घरं आली तुमची तर त्याच्यात एकच रूम पात्र होणार, नवरा किंवा बायको. भाऊभाऊ असतील तर ते वेगवेगळे डॉक्युमेंट्स आणि वेगवेगळे घरं पात्र होणार, पण भाऊभाऊ असतील तर. पण नवरा बायको असेल तर दोघांपैकी एकालाच रूम मिळणार. भले त्यांच्या नावाने इकडे तिकडे दोन्ही रूम असतील या एरियामध्ये तरी तिला एकच मिळणार. मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत पण कुठे रूम असतील स्लम मध्ये किंवा सेल मध्ये तर एकच रूम तिचा पात्र होणार किंवा त्याचा पात्र होणार. आलं लक्षात? भाऊभाऊ असतील तर त्यांची पात्र होणार रूम, त्याची काय काळजी करू नका. पण ते 2000 अगोदरचे असल्यावर काय करायचं? 2000 अगोदर म्हणजे त्यांच्याकडे 2000 अगोदरच्या भाडे पावते वगैरे? नाही, मी काय म्हणालो तुम्हाला, पात्रतेचा पहिला निष्कर्ष SRAने मतदान यादी काढलेली आहे. मतदान यादीमध्ये कोणाची लोक इथे मिळणार ती पात्र होणार आहेत, राईट. त्यानंतर तुम्ही जे भाडे पावती म्हणताय ते गव्हर्नमेंट पुरावा नाही ना, गव्हर्नमेंटला भाडं भरताय का तुम्ही? झोपडपट्टी पावती आहे ना. पण कुठली? स्लमची फोटो पास आहे? हो. हा, मग फोटो पास आहे तर तुम्हाला मिळणार घर, काहीच प्रॉब्लेम नाही. ते एकाच्या नावावर 2-2-3-3 असतील तर मग मी तुम्हाला पहिलंच सांगितलं, तुम्ही फोटो पास तुम्ही काढलेत, बरोबर आहे. ठरवणार आहे कोण? तुम्ही चारांची नावं दिली, मी चारांची नावं टाकणार, तुमच्यावर अन्याय नाही करणार. येणारा कलेक्टरचा माणूस जेव्हा परिशिष्टला येईल तो म्हणेल मी 4 रूम द्यायला तयार, आम्ही देणार. पण तो म्हणेल मी एकच रूम देणार, त्याच्या विरोधात तर मी काय बोलू शकणार नाहीये, कारण मी 33-10च्या अंतर्गत ही स्कीम घेऊन चाललेलो आहे. आणि सगळ्यांना कसं पात्र करता येईल बघा, आमचं उद्दिष्टच आहे, कोणालाही बेघर करणार नाही, पण डॉक्युमेंट्स आम्ही बनवणार नाही, पण त्याला आयडिया देऊ की काय करायचं आणि तुझं घर कसं पात्र करायचंय. आलं लक्षात? घर बांधकाम ज्या वेळेला SRA ठरवेल तुम्हाला मी काय परमिशन देतोय त्यावेळी आपण हा चर्चा करू की बाबा आम्हाला परमिशन मिळालंय, बफर सोडायला सांगितलंय, रोड सोडायला सांगितलंय, त्या मीटिंग आपल्या होत राहतात. ठीक आहे, चलो, ओके, थँक्यू, धन्यवाद. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. यांच्यासाठी चांगले प्रश्न विचारले आणि तुमच्या हिताचे प्रश्न विचारले. मालकाच्या ज्या मालमत्ता आहेत त्याच्या नोटीस आम्हाला येत आहेत आणि त्याचे पैसे आमच्याकडनं घेतात. ते मालकाच्या जागेवर तुम्ही राहताय साहेब, हो. स्लम तुमचा बसलाय, हो. तुम्ही त्या झोपडपट्टीत राहताय, हो. तुम्ही जर इथे फॉर्म भरले तर तुम्हाला सिक्युअर करायची जबाबदारी आमची आहे का? संस्था पत्र टाकणार की तुम्ही त्यांच्याकडून कसं घेताय, तुम्ही SRAला आम्ही पैसे भरणार आहे त्यांच्या नावाने 40,000 प्रॉपर्टी टॅक्स वगैरे त्यांच्याकडून द्या. आज कसं आहे, तुम्ही जर आमच्याबरोबर जुडा का आम्ही त्याच्यासाठी बोलतोय की आम्हाला पिक्चर क्लिअर होऊ दे, किती लोक माझ्यावर येत आहेत किती नाही आहेत आणि त्यांच्यासाठी काय करायला पाहिजे. आता तुम्ही जो प्रश्न करताय की आम्हाला नोटीस पाठवताय, त्यांचं कामच आहे
त्यांचं कामच आहे बीएमसीचं. पण तुम्हाला बेघर केलं का? नाही करणार पण नाही. त्यांना रूल माहिती आहे. ह्याला जर मी लिगली नोटीस पाठवली तर तो कोर्टात जाणार आणि कोर्टात विचारणार मी मालक थोडा आहे, हे मला का पाठवतात? तो तुमच्या झोपडीवर नाही मारत आहे. त्याची जी जमीन वापरून तुम्ही त्याचा मेंटेनन्स घेताय बीएमसीचा, त्याचा टॅक्स गोळासाठी ते पत्र पाठवते तुम्हाला. तोपर्यंत इकडचा सर्वे पूर्ण होत नाही. त्यांचं काम एवढंच आहे, मेंटेनन्स गोळा करणं. मेंटेनन्स म्हणजे तुम्ही त्याची रस्ता वापरताय, सांडपाणी वापरताय, पहिला दुसरा माळा पण वापरतोच ना. हे कोण देतं? हे ऑथॉरिटी कोण देतं? बीएमसी ला दिलेली आहे. आणि बीएमसी, मी पूर्ण बोलतो मग तुम्ही बोला. पूर्णपणे बीएमसी तो टॅक्स तुमच्याकडून महसूल रूपात गोळा करते. आणि उद्या एसआरएच्या प्रकल्पात आम्ही गेल्यानंतर इथे ज्या वेळेला टॅक्सेस बिक्सेस तुमचे ओव्हरड्यू वगैरे आहे, जे आम्ही भरल्याशिवाय आपण निश्चिंत राहायला पाहिजे. चाल मालक असू दे, कुणी असू दे, इमला मालक असू दे, ते जर खरोखर आमच्या बरोबर जोडत असतील तर आम्ही त्यांना द्यायला कॉम्पेन्सेशन तयार आहे. आज जवळपास मला वाटते इथे माझ्या नॉलेज प्रमाणे 15-20 वर्ष तरी झाले असेल, सगळ्यांनी प्रयत्न करून थकलेले आहेत. बरोबर आहे. त्याचं कारण तुम्ही शोधलं का? कारण हे आहे की बिनबुडाचा म्हणजे ब्लाइंड जुगार खेळणारा माणूस आज इथून कोण आला नव्हता. ब्लाइंड जुगार खेळणं म्हणजे काय आहे? मला माहिती आहे मी हारणार आहे, तरी पण मला जुगार खेळायचं आहे, असं जुगार खेळायला माणूस नव्हता. त्यामुळे ते चालमालक बिंदास तुम्हाला नडायचे. बघा, वाद मला चालमालकाची नाहीये. मला कोणालाही दुखून प्रोजेक्ट करायचं नाही, शिव्याशाप घ्यायचं नाही. जर तो स्वतःला मालक म्हणतोय तर आजही मी त्याला विनंती करतोय की लवकरात लवकर तू प्रॉपर्टी कार्डवर नाव टाक, जेणेकरून तू मालक म्हणून रिफ्लेक्ट हो. आणि रिफ्लेक्ट झाल्यावर आमच्या समोर बस, बाबा माझ्या चाळीत यायचं नाही, तू माझी डेव्हलपिंग मी करणार आहे. आम्ही नतमस्तक होणार त्याच्या चरणी, बाबा आम्ही नाही येत तुझ्याकडे, आम्ही दुसरा प्रोजेक्ट करतो. वेळेला आपण इथे प्लॅनिंग करणार. तुमचं जेवढं क्षेत्रफळ आहे ते देण्याचा आपण प्रयत्न करणार. आमच्या सेल मधून द्यायचा प्रयत्न करू, पण आम्ही कमी जास्त काही करणार नाही, त्याची तुम्ही काय काळजी करू नका. ठीक आहे. 24 महिन्यात आली बिल्डिंग तयार होत आहे आजूबाजूला. आणि आमच्या बरोबर जो आमचा कन्स्ट्रक्शन पार्टनर म्हणून आहे ते L&T आहे. L&T बरोबर काम करायचं म्हणजे तुम्हाला काय त्यांच्या क्वालिटी बद्दल सांगायची गरजच नाहीये. बरोबर. L&T कंपनी बरोबर बोललेलो आहे, चर्चा झालेलं आहे, आमच्या MOEच्या स्टेपला आलंय. आम्ही काय थांबलोय की आमचा पहिला इथे कन्व्हेन्स होऊ दे, आमचं सबमिशन होऊ दे, किती लोक आपल्या बरोबर येत आहेत, किती जणांचं प्लॅनिंग करायचं आहे. जर मला इथे 22,000 मीटर जर प्लॅनिंग मिळाला तर मी एका कोपऱ्यात कुठेतरी ट्रान्झिस्टम टाकणार आहे आणि त्या लोकांना खाली करण्यासाठी मी 15,000पर्यंत भाडं देणार आहे. किती? 15,000. आणि ते पण भाडं 3 वर्षाचं जमा करायला लागतं एसआरएला. म्हणजे याच्यात विकासकाचा काही हस्तक्षेप नाही. 3 वर्षाचे चेक तुम्ही एसआरए कडून घ्यायचे. आदरणीय मिलिंद कांबळे यांचं मी प्रथमतः या सर्व सभागृहाच्या वतीनं आणि कुर्ला वासियांच्या वतीनं मी त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो. त्यांनी हा जो वसा उचलला, हा विडा उचललेला आहे की या कुर्ला नगरीचं कायापालट करायचं आहे. आणि त्यांच्या विचारांशी मी विश्वास ठेवून प्रथमतः त्यांचे आभार व्यक्त करतोय. नाही अध्यक्ष नितीन तात्या आणि तिची सर्व सहकारी मंडळी, सर्वेश्वरच्या प्रांगणात आज अण्णांनी मीटिंग घेतलेली आहे आणि अतिशय चांगले प्रश्न प्रेक्षकांनी विचारले. त्यामुळं बऱ्याचशा आपल्या मनातल्या काय दुविधा असतील त्या मला वाटते वाजे साहेबांनी चांगल्या प्रकारे पूर्ण केलेल्या आहेत. आणि मिलिंद अण्णाबद्दल तुम्हाला सांगतो की या माणसावर विश्वास ठेवायला काही हरकत नाही. प्रयत्न करूया. जर आपण व्यवस्थित जर खरा प्रयत्न केला तर नक्कीच आपल्याला यश येईल. का तर आपल्याकडे सर्वेश्वरांचा आशीर्वाद आहे, लक्ष्मी मातेचा आशीर्वाद आहे, घाबरायची गरज नाही. आणि खऱ्या अर्थाने आम्ही मेहनत केली. आता 1.5 महिन्यामध्ये आम्ही फॉर्म भरले आणि एसआरएमध्ये 380 फॉर्म, 447 मधून 380 फॉर्म आम्ही तिकडे घेऊन गेलो. जाऊन आम्हाला एसआरएमध्ये फॉर्म बघितल्यावर त्यांनी सगळं आमच्या वाजे साहेबांनी तयारी केली होती. वाजे साहेब जाऊ नका, नाही बसा 2 मिनिट, 2च मिनिटं. तर चांगली तयारी कल्याणकर साहेबांनी ती फाईल घेतली आणि सांगितलं की अतिशय सुंदर पद्धतीने तुम्ही केलंय आणि नक्कीच एवढंच नका करू, पुढं चाला
आम्हाला लवकरात लवकर झोपडपट्टी मुक्त टक्केवाढ करायचं आहे किंवा कुर्ला करायचा आहे, महाराष्ट्र करायचा आहे, मुंबई करायची आहे. आज सगळ्यांचा अतिशय चांगला प्रयत्न लाभला. प्रत्येक कार्यकर्ता माझं घर माझा विकास 2025 या माध्यमातून कामाला लागला आणि प्रत्येकाने ॲग्रीमेंट सुरू केले. आज जुमा मस्जिदच्या सगळ्या लोकांनी ॲग्रीमेंट केले, तेलुगू बाप्टिस्ट चर्चवाल्यांनी केले. सगळ्यांनी एक चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला आणि नक्कीच दादा हे स्वप्न आपण म्हणतो हे साकार लवकरच होईल असं मला दिसतंय. आजच्या तारखेमध्ये एवढा पैसा, एवढी ताकद, एवढं सगळं माझ्याकडं पण नाही. पण माझ्या मागे जो चेहरा आहे त्यांनी अतिशय ताकद जोरात दिली आणि त्यांनी सांगितलं काही झालं तरी आपल्याला या टक्केवाढचा काया पलटायचा आहे, आपल्याला आपण एक काम केलं पाहिजे. आणि नक्कीच ती ताकद आज एवढी चांगली झाली की आम्ही ॲग्रीमेंट आमचे झाले, सबमिशन झालं. वाडियाची जमीन ही जी वाडियाची लँड आहे, सगळेजण आता प्रॉपर्टी कार्डवर वाडिया बघतात. ती वाडियाची जमिनीचे 5% आम्ही 5 टप्पे आम्ही पूर्ण करू शकतो. म्हणजे ही जमीनच आम्ही विकत घ्यायचा प्रयत्न केला. ज्या वेळेला आपली ही पूर्ण 9 टप्प्याचा कोर्स आहे हा, जर 9 टप्पे आम्ही पूर्ण केले तर या जमिनीचे मालक ओम साई डेव्हलपर्स आणि कन्स्ट्रक्शन हे सभासद जेवढे ज्या समिती कमिटी आमच्या आहे ते सगळे होणार आहेत. एवढंच मी सांगेन, ज्यांचं मंडळ आहे त्यांना मंडळाची वास्तू मिळणारच. ज्यांचं घर आहे त्यांना घर हे मिळणारच. ज्या धर्माची वास्तू आहे त्या धर्माची वास्तू त्याला मिळणारच. तिथे मंदिर असू, मस्जिद असू, गुरुद्वारा असू, चर्च असू, बुद्धविहार असू, सगळ्यांच्या गोष्टी पूर्ण करण्याची जबाबदारी ही आम्ही करणार आणि करणारच सांगतो. ज्या पद्धतीने आम्ही तयारी केलेली आहे, SRHमध्ये जाण्याचाच अर्थ तो आहे की सामान्यातला सामान्य माणूस ज्याच्याकडं अपुरं त्याच्याकडे पेपर आहेत, ज्याचे पेपर पूर्ण नाहीत. समजा रॅशन कार्डमध्ये गडबड आहे, आम्ही रॅशन कार्डला एक ऑफिसर नेमला तिथं जाऊन त्याला आम्ही नंबर देतो, जाऊन भेटा. तो जाऊन भेटतो आणि त्याचं काम पूर्ण होतं. आधार कार्डवाले आपण अधिकारी नेमले की आधार कार्डमध्ये नावामध्ये फरक आहे, बाबा तुम्ही त्यांना भेटा, ते पूर्ण होतं आहे. आधार कार्ड झालं, रॅशन कार्ड झालं, वोटिंग कार्डचे आपण आपल्या ऑफिसला माणसं नेमलेली आहेत. ज्यांचं वोटिंग कार्ड गावी आहे त्याला इकडं करून घ्यायचं आहे, तिकडचं रद्द करून इकडं आपण करायला देतो. आधार कार्ड कुठेही चालतं, त्याचं काही एवढा प्रॉब्लेम. नावामध्ये फरक असला तर आज आपण ज्या पद्धतीने चाललोय, कोरे साहेब आम्हाला मदत करतायत, सगळे लोक मदत करतायत. ही माझ्या एकट्याची लढाई नाही. आजपर्यंत आपण वॉटर, मीटर, गटर या समस्येतून बाहेरच आलो नाही. मी आमदार जरी झालो तरी पण मी इथेच राहिलो, का तर मला याच्यासारखं सुंदर वन कुठं मिळालं नाही. चांगले माझ्या मी नेहरूनगरला बिल्डिंग बांधतोय, पायदर जाऊन बघा. शिवसृष्टीमध्ये 176 बिल्डिंग आहेत. कुणाला परमिशन बिल्डिंग बांधायचं मिळालं नाही. मला परमिशन मिळालंय. माझी बिल्डिंग आज 17 माळ्याची चालू आहे तिथे आणि माझं चांगलं घर पण आहे तिथे. पण ह्या टक्केवाढमधून मी किंवा माझी आई ती म्हणते इथं मी जन्माला आली किंवा इथं माझं वास्तव झालंय, मी इथं सोडून कुठंच जाणार नाही. त्यामुळं आईसाठी मी कुठेही जाऊ शकत नाही. ही टक्केवाढ ही माझी आईच आहे. या माध्यमातून मी प्रत्येकाला एवढंच सांगेन की आपणही मला सपोर्ट करा. थोडासा सपोर्ट तुमचा, बाकी पूर्ण मी सपोर्ट करीन. प्रत्येक माणसाला घराच्या बदले घर देण्याचं काम हे आम्ही पूर्ण ताकदीने करू अशी मी तुम्हाला ग्वाही देतो. पुढं चाललोय. आपल्या सगळ्याच्या आशीर्वादाने आपणही आम्हाला पुढं घेऊन चला एवढं मी सगळ्यांकडून आश्वासन घेतो आणि तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद पाहिजे. दादांनी दिलाय, आपणही द्या अशी सगळ्यांकडे नम्रतेची विनंती करतो.
आणि माझे 2 शब्द पुरे करतो. धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र, जय भारत, जय शिवराय. ओम साई सहकारी गृहनिर्माण संस्था फेज 2 जी आपली मार्केट गल्लीपासनं पुढं पावड गल्लीपर्यंत असा फेज 2 चा एरिया असणार आहे. आणि आता ज्यांचं समाधान झालेलं आहे शंकेचं, त्या सर्वांनी स्वामी समर्थ मठाच्या शेजारी आपलं ओम साई सहकारी गृहनिर्माण संस्था SRA चं ऑफिस आहे. तिथं आपले अध्यक्ष तात्या बसतात. तर जे कोणी इच्छुक असतील आपल्याला फेज 2 ची सुरुवात करायची आहे, जेणेकरून फेज 1 बरोबर आपल्या फेज 2 च्याही कामाला सुरुवात होईल. त्या सर्वांनी तिकडनं येऊन फॉर्म घ्या, आपले डॉक्युमेंट्स द्या आणि लवकरात लवकर आपण आपल्या कुर्ल्याचा विकास करू आणि आपल्या सर्वांचं आणि आपल्या मुलाबाळांचं भविष्य एक सुंदर बिल्डिंग मध्ये करू, अशी मी सर्वांना विनंती करतो आणि सर्वेश्वर चरणी प्रार्थना करतो. देखिए, अभी ये मेरी जो मीटिंग है ये तीसरी मीटिंग मैंने अटेंड की है मिलिंद अन्ना जी की, और तीनों मीटिंग में जो मेरे सवाल थे, मेरे जहन में जो सवाल थे 100% मुझे मतलब उनसे उनको जो मेरा सवाल थे वो उनके जवाब मिले सही तरह से. तो मुझे ऐसा लग रहा है कि जो SRA का जो ये प्रायोजन चल रहा है, जो भी उसकी माहिती मिलती रही है वो बहुत अच्छे तरह से दे रहे, लोगों को समझ में आ रही है. आस्ते आस्ते लोग 100% SRA की तरफ जाएंगे, ऐसा मुझे लग रहा है. थैंक यू. आपके जैसा वो सब बताएं हमको, और इसके लिए हम अन्ना के साथ आग्रही हुए और SRS में जाने के लिए हम तैयार हुए. अन्ना साहब के साथ हम लोग जुड़े हैं. हम लोग भी जामा मस्जिद तकियावाड़ में जामा मस्जिद के पास रहते हैं. वहाँ पर भी कंसर्न चालू है और बहुत सारे लोगों ने भरा हुआ है. और अन्ना भाई जो हमारे को भरोसा दे रहे हैं, वो दूसरे जो इनके अपोजिट में और दूसरे लोग भी हैं, वो ऐसा काम नहीं कर रहे हैं. जिस तरह से ये खुली मीटिंग कर रहे हैं, वो लोग खुली मीटिंग भी नहीं कर रहे हैं और लोगों को गुमराह कर रहे हैं और लोग गुमराह हो रहे हैं. तो नहीं, मैं किसी का नाम नहीं ले रहा हूँ, मैं बता रहा हूँ कि जो अन्ना भाई जिस तरह से जो एग्रीमेंट भी कर रहे हैं ना, तो कोर्ट के एफिडेविट के साथ कर रहे हैं. तो प्लीज़ मेरी लोगों से रिक्वेस्ट है कि अन्ना भाई के पास आएँ, जुड़ें और उनके जो भी सवाल हैं, जो भी उनके शक हैं, वो यहाँ से दूर करें. और अन्ना भाई सबको कोऑपरेट कर रहे हैं, हर मज़हब के लोगों को. यहाँ पे जो मीटिंग हुई और यहाँ पे जो लोगों के सवाल जवाब वाजे साहब ने दिए, उसमें आपकी क्या सहमति? उन्होंने जो कुछ बताया है उससे हम लोग सब सहमत हैं, और उन्होंने जो हमको नहीं पता था वही बातें बताएं क्या, उसके हम सहमत हैं. और ये जो इन्होंने जो काम के लिए जो बेड़ा उठाया है, उसको हमारे समाज भी उनको सपोर्ट करेगी. हमारी खाटिक समाज, हमारी जो है बकर कसाब जमात है क्या, और हमारा यहाँ ओपन प्लॉट भी है और उसका कुछ लिटिगेशन भी है. हमने अभी अन्ना साहब से बात की है, उन्होंने कल का हमको टाइम दिया है, कल रात में आइए, डॉक्यूमेंट लेके आइए, हम आपको रास्ता निकालेंगे और आपको पूरा कोऑपरेट करेंगे. हमारे समाज के जो हैं, मैं अध्यक्ष हूँ. मेरा नाम सिराज शेख है, मैं खाटिक समाज का जनरल सेक्रेटरी हूँ. हाँ, और हम लोग जमात की वजह से काम करते हैं. चाहते हैं कि हमारे समाज का काम हो जाए, और बहुत 40-50 साल से जगह हमारे हाथ में नहीं है. हालांकि हमारी खुद की जगह खरीदी हुई है. आज 3200 स्क्वायर फीट का प्लॉट है, लेकिन अननेसेसरी खाली पड़ा है. BMC ने एक्वायर किया जबरदस्ती, कोई मतलब नहीं उसका, ना जो चीज़ किया था वो चीज़ किया नहीं. आज की जो मीटिंग हुई है, इस मीटिंग से आप पूरी तरह सहमत है, बिल्कुल सहमत है. हाँ, अन्ना जो कर रहे हैं वो सबके भले के वास्ते कर रहे हैं, और तकियावाड़ का उसमें विकास होगा, अच्छे तरीके से होगा, और हम लोग भी चाहते हैं कि हो जाए. बस, धन्यवाद. कोऑपरेट करें. हमारे जो है ये अफजल साहब, ये घाटकोपर क्षेत्र से हैं, ये भी हमारे खाटिक समाज से हैं क्या, ये भी हमको पूरा कोऑपरेट किया. हमारा इसमें एकजुट है हमारा. ये खाटिक समाज का मैं विभाग अध्यक्ष हूँ. यहाँ कुर्ला तकियावाड़ में हमारे बकरी कसाई जमात की कुछ ज़मीनें लेके रखी थी हमारा जमात खाना बनाने के लिए. तो हम अन्ना साहब से यही गुजारिश करेंगे कि हमारे को जो उतना जमात खाना आप बना के दिया जाए. वाजे साहब, और हमारे जो दूसरे मेंबर हैं, उनका नाम है रज़ाक महबूब, तो यहीं रहते हैं और उनका भी पूरा सहयोग है. आइए सर, क्या बोलेंगे सर आप?
खाटीक समाजचे अध्यक्ष आहे सगळे इथं सगळे उपस्थित आहेत आणि आम्ही तक्यावळमध्ये मी राहतो आहे. आमची समाजाची जागा आहे त्यावर लोकांनी वॅक्सिन सेंटर बांधलं होतं आणि त्याबद्दल आता आम्ही अण्णाकडे आलो आहे. त्या अण्णांनी पुढार घेतलं आहे की ते खाटीक समाजाची वस्तू खाटीक समाजाला बनवून मी देणार आहेत म्हणून त्याबद्दल आभारी आहेत आम्ही. आम्हाला हे जागा किती 40-50 वर्ष झाले या जागाला आम्हाला, पण आता आम्हाला काही क्लिअरेशन भेटलं नाही. पण आज अण्णाने आम्हाला बोलला तर आम्हाला आश्वासन असं आहे की अण्णा करून देणार आहे आम्हाला. हे माझी आमच्या लोकांची सर्व खाटीक समाजावरून ही आमची विनंती आहे. अण्णांना धोकाच मिळाला, तिकीट मिळाली नाही. मी म्हणतो बरं झालं नाही मिळाली. मी अण्णांचा दुश्मन आहे का? नाही मिळाली ते बरं झालं की चांगलं झालं? चांगलं झालं नाही मिळाली ती. निवडून आले असते तर हा प्रकल्प उभा केला नसता कुणी. मी नेहमी म्हणतो अण्णा तुम्हाला बरं झालं तिकीट नाही मिळाली, कारण हे स्वप्न तुम्हीच साकारू शकता आणि तुमच्या मागे मीच उभा असेल तर. आणि स्वामींचा आणि महादेवाचा आशीर्वाद आहे. ओम साई सहकारी गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष नितीन यादव साहेब यांचा सत्कार बंडू राजन तात्या करतील. त्याचप्रमाणे